मित्रांनो, हे डिग्रज गाव आणि डिग्रज गावामध्ये जे काही विशेष होते या संदर्भात मी भाग टाकत असतोय. तर माझे भाग पाहत चला. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी हे बघा डिग्रज गाव तुम्हाला दाखवतोय. तर तिकडे डिग्रज गाव आहे आणि इकडे शेती आहे, तुम्हाला दिसेल. हे बघा इकडे या साईडला सगळी शेती आहे. तर या साईडला डिग्रजच्या कृष्णा किनारचे वेगवेगळे भाग आणि हा भाग आहे मिक्स भागांचा, की मिक्स घटना ज्यामध्ये काय काय घडल्या डिग्रजच्या कृष्णा किनारी, गावात काय विशेष घडलं हे मी कायम पाठवत असतोय. आणि डिग्रजच्या कृष्णा किनारचा दररोज संध्याकाळी 8ला भाग येतोय. पाहत चला आणि शेअर करा, तुमच्या मित्रांशी सबस्क्राईब करा देखील सांगा. चला, मिश्र घटना काय काय घडलं डिग्रजच्या कृष्णा किनारी या मिक्स घटनेचा हा भाग पहा. चला, सुरुवातीच्याच एका घटनेमध्ये पाहू की ऊस तोडणी कामगार या ठिकाणी ऊस तोडणी करल्यात आणि मी या ठिकाणी जनावरांना चारा आणायला गेलोय. याला वाडं म्हटलं जात आहे, जनावरांना चारा असतो हो. आणि तो ऊस तोडणी केल्यानंतर ऊसाचे जे शेवटचे टोक असतं त्याचं हे पाला जनावर वैरण म्हणून खातात. आणि इतका लहान मुलगा इकडे पळत यायला बघा. आणि इतक्या लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल दिलेला आहे घरच्यांनी. मला मोबाईल दिसला, मोठासा हात दिसलेला त्या हातात. तर मित्रांनो, आणि जे वैरण घेऊन जाताना मी या कच्च्या रोडने आता जाणार आहे. आणि ऊसाचे जे पाचट आहेत ते कसे रस्त्याकडे टाकलेत बघा, कारण की ट्रॅक्टर आलाय नको म्हणून, कारण की ट्रॅक्टर असा गुरुतून बसाय नको म्हणून ऊसाच्या काल्याच्या पेंड्या कशा टाकल्यात बघा. या ठिकाणी मी ते दाखवत आहे. आणि पुन्हा डिग्रजच्या कृष्णा किनारी ऊस घेऊन जाताना इथे आजी एक बसलेली आहे आणि आजीचा बहुतेक इथं ऊसाचा आजीला मोळा सापडलाय, एक मोळी सापडली आहे ऊसाची पूर्णपणे. आणि आजीला म्हटलं, आजी घ्या म्हटलं, मी काय म्हणत नाही, ऊसाची मोळी वैरणला न्या तुम्ही म्हटलं. मावशीमध्ये फोटो का काढला? मावशी घाबरली, तिला वाटतं माझं ऊस आहे. न्या म्हणते त्याला काय पडले म्हणलं काय. आता आपण हे रेकॉर्डिंग केलं आहे नदीला जाताना पोहायला. आणि पोहायला जाताना समोर कोण मोहन तात्या आणि संतोष कसे पळालेत बघा व्यायाम करायला. पण पोहायला नदीकडे चाललेत आणि तेवढंच थोडासा व्यायाम करायला लागलेत. अशा प्रकारे ते व्यायाम करत चाललेत पोहायला जाताच. तर या ठिकाणी मी देखील पोहायला चाललेलो आहे. आणि डिग्रजच्या कृष्णा किनारी तुम्हाला नदी दिसेल पुढे गेल्यानंतर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी बघा नदी आहे बघा. आणि नदीच्या किनारी बगळे केवढे मोठे आलेत बघा. बगळा ओढून चाललाय बरोबर मधून. आणि डिग्रजच्या कृष्णा किनारी आता पाणी एकदम स्वच्छ आहे आणि पोहण्यासाठी देखील आता चांगलं वातावरण आहे. या ठिकाणी एकटा कोण पोहायला बघा, एकटाच बरोबरच बाण मारल्यासारखा कसा बाणासाठी रेष आले आहे. आणि पलीकडच्या घाटावर जे आहे ते ऊस तोडणी कामगारांची घरं आहेत. मेहंदी काय आणि त्या आबुमिया डोक्याला काय लावून आलेत बरं, मेहंदी लावून आलेत पूर्णपणे. उडी मारल्या सगळं निघून जाते पाण्यात. ते लाले लाल होते. आबुमियाने डोक्याला मेहंदी लावून आले. आणि या ठिकाणी पुढे गेल्यानंतर अजून एक काका दिसत आहेत मला. तर यांना कलेक्टर काका म्हटलं जाते. ते सायकलवरून ते देखील येतात नदीमध्ये पोहायसाठी. आणि आता यांच्यासोबत मी नदीवर गेल्यानंतर पोहून जाताना मला कोण दिसतंय बरं, आपले एक आजा दिसत आहेत. चला, हे आजा दिसले म्हणजे आपण त्यांना सायकलवरून लिफ्ट देतोय, कारण की आजा सकाळी चालायला येतात. पण माझी सायकल दिसल्यावर मला म्हणतात की मला सोडा बसवेश्वर मंदिराच्या इकडे किंवा हनुमान मंदिराच्या इथे सोडा म्हणतात. मग आजाला आपण सायकलवरून लिफ्ट देतोय. आणि आजाला लिफ्ट देऊन सोडून आल्यानंतर घराजवळ आल्यानंतर बघा इथे राणा आपल्या मागं आलाय आणि तेजू देखील आले आहे. तेजू देखील राणासोबत खेळायला लागले. आणि राणा आपल्या मागे इथे याला दूध घालून आल्यानंतर दूध घालून आपण जेव्हा कधी येतो तेव्हा राणा आपल्या मागे येतो निघून. आणि चपाती मागितली घरामध्ये मी, कारण की राणा इथं आला आणि आपले वडील आतमध्ये बसलेले आहेत आणि हातामध्ये माझ्या दुधाची किटली आहे. तर राणा लहान मुलांना देखील कधी काही चावत नाही वगैरे काय नाही. राण्या रडालाय काय? राणा हा काय आपण पाळलेला किंवा सांभाळलेला कुत्रा नाही, पण चांगल्या घरचा कुत्रा आहे तो. आणि गावात इकडे तिकडे फिरत असतो. पण जेव्हा त्याला भूक लागेल किंवा काय आठवण होईल तेव्हा आपल्या घराकडे येतो. किंवा मी जर दूध घालून येताना किटली दिसली माझ्या हातात तर माझ्या मागून येतो, कारण की किटलीमध्ये दूध असण्याची शक्यता आहे. आणि बघा दूध आता किटलीमध्ये आहे, पण मी चपाती मागून घेतली घराच्या वरून, कारण की राणाला चपाती द्यायची आहे मला, म्हणून मी चपाती देखून मागून घ्यायला लागलोय. कारण नुसता दूध घालून थोडंसं दूध शिल्लक असते किटलीमध्ये, तर ते दिल्यानंतर राणा पुन्हा निघून जाईल. आणि घराच्या मागे बघा आता या ठिकाणी शाळू लावलेला आहे. घराच्या मागे शाळू लावला आहे. शाळूचे छोटे छोटे कोंब आता वर यायला लागलेत. तर वैरणसाठी शाळू लावलेला आहे. तर 3 लाईन आहेत शाळूच्या. आणि राणाला काहीतरी देऊन गेल्यानंतर राणा खाऊन घराकडे गेला. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा शाळू पाहिला. आणि शाळू पाहून झाल्यानंतर पुन्हा शेतात आलोय, कारण की डिग्रजच्या कृष्णा किनारे आपली पूर्णपणे शेती नाही आहे. मग आपण या ठिकाणी शेत करायला घेतलेलं आहे. शेत म्हणजे किती, एक 4 गुंठ घेतलेला आहे. तर 4 गुंठ्याचे त्यांना आपण वर्षाला एक 8,000 रुपये देतोय, कारण की शेत तसं पडीक राहिलं तर घाण होतंय. मग शेत घाण होण्यापेक्षा आपले एक मित्र आहेत, त्यांनी म्हटले तुम्ही शेताकडे पाहत देखील चला आणि शेत स्वच्छ देखील
ठेवत चला. आम्हाला काय 8,000 द्या बास आहे, काय अडचण नाही. मग या ठिकाणी आम्हाला वैरण देखील होते. मग या ठिकाणी वैरण काढालो आई आणि मी. आणि या ठिकाणी बघा पेरूची झाडं वगैरे थोडी सवळून टाकली. आणि या ठिकाणी जाताना पपईचं झाड दिसेल तुम्हाला. हे बघा निवडुंगासारखं पपई झाड आहे. एक पपई नाही, एका पपईला किती फांद्या पेटल्यात बघा, की भरपूर फांद्या फुटल्यात. आणि डिग्रजचा कृष्णाघाट मोजे डिग्रजच्या कृष्णाकिनारी म्हणजे डिग्रजच्या जिथे पोहून जातो आपण त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे कसबे डिग्रजमध्ये. तर हनुमान मंदिरच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आतमध्ये हनुमंतांची रांगोळी काढली आहे. किती छान आणि मस्त अशी सुरेख रांगोळी काढलेली आहे. तर तुम्हाला दिसेल हनुमंताच्या मंदिरामध्ये हनुमंताचीच रांगोळी काढली आहे. संजीवनी बोटीचा पर्वत घेऊन जाताना अशा प्रकारची ती रांगोळी आहे. आणि आतमध्ये हनुमंताची आरास किती छान केली आहे बघा. खाऊच्या पानं आहेत म्हणजे विड्याची पानं आहेत, तर विड्याच्या पानाने आरास केली आहे आतमध्ये. आणि अतिशय छान असं रंगवलेलं आहे म्हणजे सजवलेलं आहे हनुमंतांना. आणि या ठिकाणी बघा फुलांची किती माळा वगैरे करायच्या चालू आहेत. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारचं हनुमानचं हे मंदिर आहे कसबे डिग्रज या गावचं. आणि आपलं गाव आहे ते मोजे डिग्रज आहे. दोन्ही गावं एकमेकाच्या जवळच आहे. मधून एक नदी गेलेली आहे तेवढंच आहे फक्त. तर दोन्ही गावं ही एकच आहेत, एक मोजे डिग्रज आणि एक कसबे डिग्रज. कसबे डिग्रज मोठं गाव आहे, मोजे डिग्रज छोटं गाव आहे. अशा प्रकारे आता ही हनुमंताची रांगोळी बघा तुम्हाला दिसेल. आणि हनुमंताची तर आरास चालली आहे. आणि जाताना रस्त्यानं कुत्रे कुठनं आलेत, अरे एवढी सगळं ढिगाणं कुठनं आलेत कुत्रे. तर कुत्र्यांचा भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे डिग्रजच्या कृष्णाकिनारी. तर यांचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. आणि या ठिकाणी बघा आता मी आवरून आंघोळ करून जाताना मला दिसतंय शाळेची स्कूल बस वगैरे आलेली आहे. आणि आता आंघोळ करून मी हनुमान मंदिरातून जाताना मला जाताना काय दिसते बरं, या माणसाची सॅग पहा मित्रांनो. बांधकाम कामगाराची सॅग आहे ही. महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार इतके झालेत ना, इतक्या लोकांनी सॅग काढली आहे की किती लोकांनी योजनेचा फायदा घेतलाय काय माहीत. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारीचा बसवेश्वर मंदिराजवळ आलं मी. हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर पुन्हा बसवेश्वर मंदिराजवळ. आणि बसवेश्वर मंदिराजवळ एक पंख दिसतोय मला मित्रांनो. तर कबुतराचा पंख पडलेला आहे, छाटून पडला आहे मित्रांनो. बहुतेक कोणतं मांजराने किंवा कोणतं शिकार केली असणार आहे कबुतराची, म्हणून या ठिकाणी कबुतराचा पंख पडलेला आहे. आणि आपले छोटे मित्र त्या ठिकाणी बघायला लागलेत की पंख कशाचा आहे. आणि कबुतराचा पंख आहे या ठिकाणी. आणि त्याला मुंग्या लागल्या आहेत म्हणजे पारवाळाचा पंख आहे, पारवाळ कबूतर म्हटलं जाते त्याला, त्याचा पंख आहे या ठिकाणी बघा. कारण की मोठे मोठे पक्षी असतात तर मोठे मोठे पक्ष्याचं हे घरटं तुम्हाला मगाशी दिसलं. तर या ठिकाणी पक्ष्याचं असं हे होतं. हे डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी पाहिलं की हा मुलगा सांगत आहे की कशा प्रकारे इथे मांजराने पक्ष्याची शिकार केली. आणि कशा प्रकारे आपल्या मित्राचा मुलगा आहे तो सांगत आहे. आता या ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहे मी. तर या ठिकाणी शेतामध्ये का तर ऊसाची शेती आहे. आणि या शेतामध्ये आपली आई मजुरीसाठी चाललेली आहे बघा. आई आपली चालली आहे मजुरी कामासाठी, शेतीसाठी तिला सोडायला आलो मी. तर आई आपली मजुरी करते शेतीची आणि त्याच्यावरच आपले दोन मसरं जगतात आणि जनावरांची गुजराण होते. अशा प्रकारे आपण कष्टातून जीवन सध्या जगत आहे. आणि अशा प्रकारे पाला काढायचं काम आहे इथं. त्यासाठी आमची आई इथं आलेली आहे. आणि पाला काढून घेऊन जाताना आता आईला मी कामाला सोडायला आलो आणि मी देखील कामाला जाणार. तर मी देखील कामाला जाणार आहे आणि आईला सोडायला आलो आहे अशा प्रकारे. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येतात मित्रांनो. चला खुश राहा, सुरक्षित राहा. आणि हा मिक्स घटनांचा भाग तुम्ही पाहिला. अशा प्रकारे वेगवेगळे भाग येतात. उद्या पहा वेगळा भाग.